दादा, माझी एक नम्र विनंती आहे की त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, म्हणजे झालाच पाहिजे, तर माझ्या मुलीला न्याय मिळणार. बस एवढीच विनंती आहे. जर आज ह्या मुलीला जर न्याय नाही भेटला ना, तर पुढे कुठल्याच मुलीला न्याय नाही भेटणार. तो दवाखाना बंद झाला पाहिजे, ही आमचंवाली मागणी आहे सरकारला. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी. प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू होणं ही अत्यंत दुःखद घटना आहे, जी प्रामुख्यानं रक्तस्राव, संसर्ग किंवा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडते. भारतात आणि महाराष्ट्रात तांत्रिक त्रुटी, वेळेवर उपचार न मिळणं किंवा अतिरक्तस्रावामुळे मातांचे जीव जातात. बाळ सुखरूप असूनही आईचा मृत्यू होणं हे या घटनांमधील सर्वात वेदनादायी आहे. नाशिकच्या मालेगावात 21 वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. नाशिकच्या मालेगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात एका 21 वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. बागलाण तालुक्यातील करंजाड येथील राहणाऱ्या साक्षी शंकर वनीस असं या महिलेचं नाव आहे. प्रसूतीनंतर मात्र बाळ सुखरूप आहे. या घटनेनंतर संतप्त कुटुंबियानं रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत तीव्र आक्रोश व्यक्त केला. माझ्यावर बोलणंही जात नाही, काय बोलावं काय नाही. अचानक दुःख आल्यामुळे आम्हाला शब्दही फुटू नाही राहिला. त्याच्यामुळे आम्हाला काय न्याय मिळेल त्याचा लाभ घ्या तेवढा आमच्या बाळासाठी. तिथं गेली आज, ती नाही इथं या जागेवर, पण तिच्या जागेवर तिच्या मुलीला सोडून गेली. तिच्यासाठी तरी न्याय भेटला पाहिजे. साक्षी वनीस हिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रसूती रात्री 9च्या सुमारास शस्त्रक्रियेद्वारे म्हणजे सिझेरियन यशस्वीरित्या पार पडली. मात्र त्यानंतर तिला अतिरिक्त रक्तस्राव होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पहाटेच्या सुमारास तिची प्रकृती अचानक खालावली. रुग्णाला महिला व बाल रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्याची तयारी कुटुंबियानं दर्शवली. मात्र रुग्णालय प्रशासनानं नकार देत तिला थेट मालेगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. संतप्त कुटुंबियानं मृत्यूचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी इन कॅमेरा पद्धतीनं आणि समितीच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. ती पूर्ण देखील करण्यात आली. या प्रकरणी मालेगाव येथील छावणी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माझी कन्या साक्षी तिचं शिजर करण्यात आलं होतं रविवारी, आणि सोमवारी तिला पहाटे त्रास झाला. त्याच्यात ती डॉक्टरांच्या ज्या पॅनलने शिजर केलं त्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या वैद्यकीय इलाजात कमतरता असल्यामुळे ती दगावली. अशा या डॉक्टरांचा आम्ही निषेध करतो. आणि जे पॅनल होतं त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमच्या पूर्ण नातेवाईकांतर्फे शासनादरबारी आमची मागणी आहे. त्याच्यात जे पण त्यांना अशी आमची मागणी आहे. साक्षीनं जगाचा निरोप घेऊन 5च दिवस झाले. आज तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी दशक्रिया विधीचा कार्यक्रम करंजवाड येथे पार पडला. सर्वच नातेवाईकांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली. दादा, माझी एक नम्र विनंती आहे की त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, म्हणजे झालाच पाहिजे, तर माझ्या मुलीला न्याय मिळणार. बस एवढीच विनंती आहे. दरम्यान मालेगाव येथील संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रुग्णालय प्रशासनानं याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली. अनेकदा प्रसूतीनंतर योग्य काळजी न घेतल्यानं संशयास्पद मृत्यू होतात, ज्यावर नातेवाईक आक्रमक होतात. मात्र अशी घटना नाशिकच्या मालेगावात घडल्यानं संबंधितांवर कारवाई होणार का याकडं मृत साक्षीच्या लेकरासह नातेवाईकांचे देखील लक्ष लागून राहिलंय. अशोक बिदरी, LS मराठी, मालेगाव, नाशिक.